श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी भक्तांनो, आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी स्वामी सेवेकरी आज आपणास ऐकवणार आहे श्री शंकर महाराज यांच्या कथा। त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकाव्यात, मनापासून ऐकाव्यात, त्यामुळे आपले भाग्य नक्कीच उजळेल। आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनीही आधीच्या कथाही ऐकाव्यात आणि इथून पुढच्याही कथा त्यांनी जरूर ऐकाव्यात। त्याचबरोबर आपण लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री शंकर महाराज हे जरूर लिहावे। त्यामुळे आपले सर्वांचे कल्याणच होईल आणि आपल्याकडून एक सेवाही घडेल। चला तर आज आपण ऐकणार आहोत महाराजांनी दिला प्रसाद याबाबतची कथा। त्याआधी आपण श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करूया। हे स्वामी गुरुवर्य, तुमचा कृपा आशीर्वाद, कृपा दृष्टी सदैव आमच्यावर निस्सीम राहू देत। तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत। सगळ्यांचं कल्याण करा। काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे। तुमचा वरदहस्त सदैव आमच्या मस्तकावर नेहमी असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आता आपण पाहणार आहोत की महाराजांनी दिला प्रसाद याबाबतची कथा। शंकर महाराज खरोखरच एक अवलिया होते। त्यांचे वागणे, बोलणे, त्यांचे राहणीमान, लहरीपणा सारे काही विचित्र असेच होते। कधी ते खळखळून गडगडाटी हसत, कधी गंभीर होत। त्यांचे बोलणे काहीसे बोबडे असे, त्यामुळे ते समजून घ्यायला भक्तांना त्रास होत असे। महाराजांचे कपडेही एकसारखे नव्हते। ते कधीच एकाच प्रकारचा पोशाख वापरत नसत। त्यांच्यात विविधता असे। अशा या सद्गुरूंची कीर्ती वाढतच गेली। जगाच्या कल्याणासाठी महाराजांचा अवतार झाला होता। श्री स्वामी समर्थ एकदा त्यांना म्हणाले होते की जगाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून त्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखवण्यासाठी तुझा अवतार झाला आहे। आपल्या कार्यकाळात शंकर महाराजांनी अनेक लीला केल्या। त्यामागे स्वतःची महती वाढवणे हा हेतू नव्हता, तर समाज प्रबोधन हा हेतू होता। एकदा शुभराय मठात जनार्दन बुवा कीर्तन करीत होते। कीर्तनाला तोबा गर्दी होती। तिथे शंकर महाराजही हजर होते। जनार्दन बुवांचे कीर्तन ऐन रंगात आले होते। लोक भक्ती रसात न्हावून निघाले होते। तेवढ्यात एकच गडबड सुरू झाली, कारण तिथे चमत्कारच तसा घडला होता। तिथे सर्वत्र लोकांना शंकर महाराज दिसत होते। प्रत्येक माणूस दुसऱ्याला शंकर महाराजच भासत होता। त्या प्रकारामुळे लोक चकित झाले होते। काही वेळाने सारे काही ठीक झाले। लोकांना मग खऱ्या महाराजांचे दर्शन झाले। जनार्दन महाराजांचे कीर्तन आटोपल्यानंतर महाराजांनी अक्कलकोटला जाण्याची इच्छा व्यक्त केली। जनार्दन महाराजांनी त्यांची अक्कलकोटला जाण्याची लगेच तयारी केली। तेव्हा त्यांच्याबरोबर 40 भक्त जायला तयार झाले। ते सारे जण मग महाराजांच्या बरोबर अक्कलकोटला जाऊन पोहोचले। अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ मठात आल्यावर महाराजांनी आपल्यासोबत आलेल्या भक्तांना श्री स्वामी समर्थ हेच माझे गुरु आहेत अशी स्वामींची ओळख करून दिली। तेव्हा सर्वांनी मनोभावे श्री स्वामींना नमस्कार केला। महाराजांची भटकंती नेहमी सुरूच राहत असे। एकदा महाराज श्री त्र्यंबकेश्वरला गेले होते। तिथे त्यांचा मुक्काम अक्कोलकर नावाच्या भक्ताकडे होता। महाराजांचे आगमन झाल्याचे समजताच अक्कोलकरांच्या घरी लोकांची गर्दी उसळली। त्या गर्दीमध्ये एक विद्वान ब्राह्मण होता। त्याचा धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास होता। तो ब्राह्मण गर्दीतून वाट काढत महाराजांपाशी आला व त्यांना नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपली कृपा माझ्यावर व्हावी म्हणून आपण मला प्रसाद द्यावा, जेणेकरून माझे कल्याण होईल। त्यावर महाराज म्हणाले, प्रसाद तर मी तुला देईन, पण मी दिलेला प्रसाद तू खाशील का? महाराज, असे कसे होईल? तो ब्राह्मण म्हणाला, आपण दिलेला प्रसाद मी का बरे खाणार नाही? मी नक्कीच तो प्रसाद खाईन। महाराजांनी त्याला मग कागदाच्या एका मोठ्या पुड्यात प्रसाद दिला आणि म्हणाले, हा प्रसाद घरी जाऊन खा।
तो प्रसाद घेऊन ब्राह्मण घरी आला. प्रसादाचा पुडा त्याने उघडला तर तो थक्क झाला. प्रसादाच्या पुड्यात चक्क कोंबडीची 3 अंडी होती. ते बघून ब्राह्मणाचा राग अनावर झाला. माझ्यासारखे विद्वान व देवधर्म जाणणाऱ्या देवभक्ताला महाराजांनी प्रसाद म्हणून कोंबडीची अंडी कशी काय दिली, असा त्याला प्रश्न पडला. महाराजांच्या वागण्याचेही त्यांना नवल वाटले. रागाच्या भरात त्या ब्राह्मणाने परत कागदाच्या पुड्यात गुंडाळून ती अंडी उकिरड्यावर फेकून दिली आणि शुचिर्भूत होण्यासाठी परत डोक्यावरून आंघोळ केली. तो ब्राह्मण आंघोळ आटपून येताच काही कामानिमित्त अकोलकर त्या ब्राह्मणाच्या घरी आले. ब्राह्मणाने अवेळी स्नान केल्याचे बघून ते चकित झाले. त्यांनी स्नानाचे कारण विचारले तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत त्यांना सांगितली. अक्कलकोरांनी ती अंडी बघायला मागितली तेव्हा ब्राह्मणाने उकिरड्यावर फेकलेला पुडा अक्कलकोरांना दाखवला. त्यांनी तो उघडून बघितला तर त्या पुड्यात चक्क 3 आंबे होते. ते बघून ब्राह्मण आश्चर्यचकित झालाय. त्याला महाराजांची महती कळली. अशी ही श्री शंकर महाराजांची ही महती अलोक आहे. ती तुम्ही नेहमी ऐकावी अशी मी तुम्हाला आवर्जून विनंती करते. त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ हा जप चालता बसता उठता काम करता सतत आपल्या मुखात असू देत. त्यामुळे बघा किती लाभ होतात ते तुम्हाला नक्की कळेल. असे समजू नका की वाईट प्रसंग आला म्हणजे माझ्यावर त्यांची कृपा नाही. तसे नाही. महाराज हे परीक्षा घेतात पण त्या परीक्षेत नेहमी ते आपल्याबरोबरही असतात हे नेहमी लक्षात ठेवा. पण त्यांचे नाव घ्यायचे तुम्ही कधी चुकवू नका. आपल्याला जसा वेळ भेटेल तसं नाव घेतले तरीही चालेल. असं काही नाही की तुम्ही असंच घ्यावं तसंच घ्यावं अशीच त्यांचं कार्य करावे, तसं काही नाही. तुम्ही चालता बसता उठता काम करता केलं तरी पण चालेल. आपल्या मुलांनाही सांगावे. कुठल्या चांगल्या कामासाठी जाताना किंवा प्रवास करताना तुम्ही आमच्यासोबत सदैव असावे असे श्री स्वामी समर्थ यांना जरूर म्हणावे आणि आपले कार्य पुढे चालू ठेवावे. त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ यांचे जी काही कथा आहेत, ज्या काही कथा आहेत त्या सर्व नातेवाईकांना, मुलांना, आपल्या मित्रमंडळींना जरूर शेअर कराव्यात. त्यामुळे तुमच्याकडूनही सेवा घडेल आणि त्याचे परिणाम आपल्याला चांगलेच दिसतील, आनंदाच्या बातम्या कळतील हे मी तुम्हाला आवर्जून सांगते. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये जरूर लिहावे आणि सबस्क्राईब करावे. जे कोणी नवीन आहे त्यांनी जरूर सबस्क्राईब करावे. त्याच्यामुळे ज्या पुढच्या कथा आहेत त्याही तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटेल. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ऐकायला मिळतील. त्या तुम्ही जरूर ऐकाव्यात. त्यामुळे आपले कल्याणच होणार हे नेहमी लक्षात ठेवा. आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते. काय चुकलं असेल तर त्यांनी मला जरूर माफ करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय.